नमस्कार, मी मृणाली पिळणकर. मी पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका असल्याची एसआयटीकडे तक्रार. बीडमधील व्यक्तीनं एसआयटीकडे तक्रार दाखल केल्याची सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांची आम्ही काळजी घेतोय, त्यांच्या जीवाला कुठलाही धोका होणार नाही, या संदर्भात आम्ही खबरदारी घेऊ. मुख्यमंत्री फडणवीसांची एसआयटीला आलेल्या पत्रावर स्पष्टीकरण. तुषार भोसलेंकडून शरद पवारांचा मौलाना पवार असा उल्लेख. भोसलेंच्या वक्तव्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता. अमरावती युवक काँग्रेसतर्फे आज आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या विरोधात तीव्र आंदोलन. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याविषयी हिमंता बिस्वा शर्मा यांनी केली होती टीका. चांदवली विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमची तपासणी करा असे आदेशच मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश. ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्याचा हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय. अमरावतीच्या संत कवरराम मार्केटमधील दुकानाला भीषण आग. भीषण आगीत 20 लाखांचं नुकसान, 2 कोटींची मालमत्ता वाचली. नंदुरबारच्या नवापूर बसस्थानक परिसरात मका विक्रीसाठी आलेल्या महिलेचा अपघातात मृत्यू. महिलेची नात थोडक्यात बचावली. दोघींना बसने पाठीमागून दिली होती धडक. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील घाबळ येथे भरदिवसा कारची काच फोडून पैशांची चोरी. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी कारमधून 1 लाख रुपये पळवले. बीडमधील अंबाजोगाई लातूर महामार्गावरील टोल नाक्यावर 4 जणांकडून तोडफोड. आमच्याकडून कधीच टोल घ्यायचा नाही, अन्यथा परिणाम वाईट होतील, आरोपींकडून धमकी. अंबरनाथमध्ये रस्ता क्रॉस करण्याच्या वादातून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला दुचाकीस्वारानं फरफटत नेलं. या घटनेत तरुण जखमी. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.